नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागात आपण पाहणार आहोत की ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन झालेलं असतं आणि नंदिनी आणि पार्थ एकत्र गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणत असतो, तुम्हाला काय वाटतं नंदिनी, की आपण डिवोर्स फाईल करून खूप मोठी चूक केली आहे का? मला असं वाटतं की प्रत्येक नात्याला सेकंड चान्स हा मिळायलाच हवा आणि मी असं ठरवलं आहे की माझ्या आणि काव्याच्या नात्याला मला सेकंड चान्स द्यायचा आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो पार्थ, मलाही वाटतं की तुमचं आणि काव्याचं नातं पुढं जावं. माझ्याकडून होईल तेवढा प्रयत्न मी नक्की करेन. इकडं पार्थ विचार करत बसलेला असतो, असं काय करावं म्हणजे काव्य माझ्या प्रेमात पडेल, या विचारात तो हरवलेला असतो. काव्य आणि जीवा त्यांच्या रूममध्ये भांडत बसलेली असतात. नंदिनीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. जीवाने नंदिनीला एक लेटर दिलेलं असतं आणि नंदिनी म्हणत असते, नको आहे मला तुमचं हे लेटर. कशाला लिहिलं हे लेटर? मी आधीच तुमचं एक लेटर लिहिलेलं वाचलं आहे आणि त्याच्यात तुम्ही काय लिहिलं होतं, त्याच्यामुळं गोष्ट डिवोर्सपर्यंत गेली. माहिती नाही आहे का तुम्हाला? तेव्हा जीवा म्हणतो, कसलं लेटर? कुठलं लेटर? कुठल्या लेटरविषयी बोलतेस तू? तेव्हा नंदिनी म्हणते, माहीतच नसेल ना तुम्हाला. तुम्ही पाठीमागं लेटरमध्ये लिहिलं होतं की तेव्हा नंदिनी म्हणते, माझ्यासाठी नव्हतं म्हणजे कुणासाठी लिहिलं होतं तुम्ही ते लेटर? तेव्हा तेव्हा जीवा आता नंदिनीच्या मनातील हा गैरसमज दूर करू शकेल का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे.